नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे. दिसायला जरी साधी दिसत असली तरी देखील खूप साऱ्या कस्टमर्सने ही बनवून घेतलेली आहे. तर इथे मी 42 साईजसाठी हे बॅकनेक डिझाईन आहे, म्हणजे बॅक पार्ट मी कट केलेला आहे. तर 42चा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मी अशा पद्धतीने मार्किंग केलेलं होतं. तर इथे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे. डिटेल व्हिडिओ म्हणजे ब्लाऊज कटिंग कशी करायची कटोरी ब्लाऊजचं, तर ते देखील लवकरच मी आणणार आहे. तर इथे बघू शकतात मी कशा पद्धतीने ते केलेलं आहे. इथे मला एका हाताने शूट करून दुसऱ्या हाताने तुम्हाला दाखवायला लागत आहे, कारण ट्रायपॉडचं थोडंसं खराब झालेलं आहे त्यामुळे. तर इथे बघा मी शोल्डर इथे मी घेतलेला आहे 6 इंच आणि मुंडा खोली इथे मी 6.5 इंच घेतलेली आहे. जेवढं तुमचं शोल्डर असेल त्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच जास्त असं मुंडा खोलीसाठी मार्किंग करायचं आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं होतं. त्यानंतर बघा इथे वरच्या बाजूला गडारुंदीसाठी मी इथे 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर इथे तयार गळा उंची किती आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. जेवढी तुमची तयार गळा उंची असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मग तुम्ही मार्किंग करायचं असतं. खालच्या बाजूला देखील इथे मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर चौकोन असा आखून घेतलेला होता. तर कोणत्याही प्रकारचे तुमची गळा उंची असेल, म्हणजे जास्त डीप गळा असेल तरी देखील तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने सुरुवातीला आखून घेतलेलं होतं. खूप सुंदर आणि बनवायला देखील सोपी आहे. दिसायला जरी तुम्हाला सोपी वाटत असेल तरी देखील खूप छान वाटते. खास हरतालिकेसाठी खूप साऱ्या कस्टमर्सने ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. इथे आता आकार द्यायचा आहे डिझाईनसाठी, तर तो कशा पद्धतीने द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी हे दाखवणार आहे. तर सॉरी, इथे गळा उंची किती आहे तर ते सांगायला विसरले. तर तयार गळा हा 9.5 इंचाचा आहे. 10 इंचावर मी मार्किंग केलेलं होतं. आणि अशा पद्धतीने बघा अस्तर आणि मेन पार्ट दोन्ही पार्ट मी कट करून घेतलेले आहेत. आता इथे मी काय केलेलं आहे, अस्तरच्या पार्ट मेन कापडावर अस्तरचा पार्ट ठेवून मी संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेतलेली आहे. आता तो भाग आपण बाजूला ठेवायचा आणि कॅनव्हास पेपर इथे मी घेतलेला आहे. डबल फोल्ड तो केलेला आहे. जी मार्किंग आपण म्हणजे अस्तरच्या पार्टवर केलेली होती तीच मार्किंग इथे करायची आहे. 2.5 इंच गळारुंदी वरच्या बाजूला, खालच्या बाजूला देखील 2.5 इंच गळारुंदी घेऊन मी चौकोन इथे आखून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता आकार द्यायचा आहे. तर कशा पद्धतीने तो द्यायचा, इथे जो आकार मी दिलेला आहे खूपच सुंदर वाटतं ते. त्यामध्ये मी लेस वगैरे काहीही वापरलेलं नाही तरी देखील खूप सुंदर दिसते. तर बघा आता इथे वरच्या बाजूला आपण बघा वरून आपल्याला खाली 5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी ती मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तर खालचा जो कोपरा आहे तर तिथून आपल्याला साधारणपणे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर जी 2 इंचाची मार्किंग आहे तिथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. सॉरी, 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केलं तर म्हणजे तुम्ही सहजपणे ही डिझाईन शिवू शकता किंवा कोणतीही, म्हणजे तुम्ही नवीन शिकणारे असाल तर आणि नेहमीच्या शिवणाऱ्यांना असतात डायरेक्टली आकार देता येतो. तर इथे बघा मी अशा पद्धतीने मार्किंग केली आहे. कोपरावर मी अर्धा इंचावर मार्किंग केली होती. त्यानंतर आता बघा इथून आपल्याला इथपर्यंत असा आकार आधी देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या पॉईंटपर्यंत आकार द्यायचा आहे असा, आणि त्यानंतर मग खाली आपण आकार देणार आहोत. गोल आकार तुम्हाला केवढा कसा हवा त्यानुसार तुम्ही द्यायचा आहे.
तर इथे मी आता हा आकार देऊन घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने मला एका हाताने दाखवते म्हणून त्यामुळे तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर वगैरे सरकताना दिसत असेल। मी मार्किंग करून घेईल आणि नंतर मग तुम्हाला दाखवते। मार्किंग केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने मी मार्क केलेलं होतं त्या भागावर व्यवस्थित डार्क असं आखून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला साधारण 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊन कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीचा आकार आपला कट झालेला आहे। आता आपल्याला हा दुसऱ्या एका कापडावर ठेवून घ्यायचा आहे आकार आणि त्यानंतर आपल्याला त्यावर आहे तसा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। खूप सुंदर दिसते ही डिझाइन। हे बघा अशा पद्धतीने एक कापड घेतला आहे, असा ठेवून आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्याआधी बघा हा जो मधला आकार आहे तो ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो कट केलेला आकार आहे तर तो इकडे तिकडे सरकणार नाही। हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पिना लावून घ्यायच्या आणि मग आपल्याला जो आपला आकार आहे तर त्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। गळा आपला अशा पद्धतीने जर व्यवस्थित तुम्ही हे कट केलं डिझाइन वगैरे तर पसरट होत नाही। तर इथे मी आता शिलाई टाकणार आहे। पिना का लावून घ्यायच्या कारण आकार आपला इकडे तिकडे सरकत नाही। इथे बघा शिलाई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे बाहेरच्या बाजूला एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतला होता, अर्धा इंच कापड ठेवला होता आणि बाहेरची पट्टी फोल्ड करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर ती मी आता इथे टाकून घेणार आहे। हे बघा बाहेरची पट्टी देखील फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूला देखील शिलाई टाकली आहे। आतला जो कपडा आहे तर तो मी अजून कट केलेला नाही। तर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा होता जो आकार आपण तयार केला आहे आणि त्यानंतर बॅक पार्टचा जो सेंटर आहे त्यावर तुम्ही एक शिलाई टाकून घेऊ शकतात किंवा नुसतं मार्क केलं तरी देखील चालेल। तर इथे मी मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर शिलाई देखील मी इथे टाकून घेतलेली होती। तर आता हा आकार आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे कट केलेल्या आकाराचा सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर एकच यायला हवा। त्यानंतर आतल्या बाजूला शिलाई टाकायची आहे आणि मग एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच किंवा पाव इंच कपडा एक्स्ट्रा म्हणजे बाहेर ठेवून मग कट करायचा। हे बघा त्यानंतर इथे संपूर्ण बाजूने आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा पलटवून घ्यायचा आहे। कापड आपण जिथे राऊंड आहेत तिथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ते पलटवून झाल्यानंतर आपल्याला बघा इथे दाब शिलाई द्यायची आहे। इथे मी आता ती देऊन घेणार आहे। हे बघा दाब शिलाई इथे देऊन घेतलेली आहे। बघू शकतात किती सुंदर दिसतोय आपला आकार। इथे मी लेस वगैरे काहीही वापरणार नाही। तर हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही वाटलं तर दुसरी शिलाई बाजूला टाकू शकतात, पण मी इथे शिलाई अजून टाकलेली नाही कारण मी खालची जी पट्टी आपली आहे तर तिथे मी नंतर हात शिलाई करून घेणार आहे। तुम्हाला हात शिलाई करायची नसेल तर डबल शिलाई तुम्ही टाकू शकतात, पण हात शिलाई केल्यानंतर बघा खूप छान दिसतं। तर इथे मी आता ती करून घेणार आहे। सुंदर अशी डिझाइन आहे आपली ही, सिंपल आहे। लेस, शो बटन किंवा कुठल्याही प्रकारचं पॅच वगैरे मी इथे वापरलेला नाही। तर इथे बघा आता हे आपलं स्टिच झालेलं आहे। मागचे टक्स आता इथे मी दाबून घेणार आहे। तर टक्स दाबताना व्यवस्थित दाबायचं आहे। त्यानंतर मी इथे खालच्या बाजूला बघा आपण पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर 1.5 इंचाची पट्टी घेऊन मी अर्धा इंच फोल्ड करून आधी शिलाई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर ती पट्टी आपल्याला बघा इथे जोडायची आहे। तर ती पट्टी ठेवून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे। त्यानंतर अशी पलटवून त्यावर एक दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई दिल्यानंतर तिला पुन्हा एकदा अशी पलटवून घ्यायची आहे। आता इथे माझ्या मुलाने मोबाईल धरल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित मी दाखवू शकते आहे। त्यानंतर इथे तुम्ही वाटलं तर शिलाई टाकू शकतात। इथे मी हात शिलाई करणार आहे नंतर। तर इथे बघा अशा पद्धतीने आपलं हे स्टिच झालेलं आहे। इथे मी आता दोरी लावून घेणार आहे। तर दोरी लावताना बघा शोल्डरपासून खाली 3 इंचावर मार्क करून मग दोरी लावायची, म्हणजे परफेक्ट अशी बसते। गळा तुमचा पसरट होत नाही, म्हणजे पसरत नाही। तर इथे मी आता दोरी लावून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी लटकन देखील बनवलेले आहेत। लटकन कशा पद्धतीने बनवायचे त्याचे बरेच असे व्हिडिओ चॅनलवर आहेत, तुम्ही बघू शकतात। सुंदर असे सिंपल आहेत पण छान लटकन तयार झालेले आहेत।
तर बघा, तुम्ही देखील अशाच पद्धतीची डिझाईन नक्की तयार करावं, खूप छान दिसते. तर खास हरतालिकेसाठी खूप साऱ्या कस्टमर्सने ही बनवून घेतली. काही कस्टमर्सने यावर म्हणजे लेस लावायला लावली होती, काहींनी अशीच ठेवली, तरी देखील खूप सुंदर दिसते. तर तुम्ही देखील नक्की अशा प्रकारची डिझाईन तयार करून बघा या हरतालिकेसाठी आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसह. धन्यवाद.